किटो आता घेऊ धनी आलो निजाच्या बाहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल वंदे त्वं परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्भुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादानी कथिता विस्तारो बाबा विष्णुदास तुकां नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं विषमानन्दि वल्लभं योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्पृधाम्नां अन्यं शास्त्रकरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रीभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमो मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या तपोवनादिगमनं हत्वामृतकाञ्चनं वैदेह्यहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वायुनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहनम् एतद्धि रामायणं सेवेलागी सेवक झालो गुरु तुमच्या चरणात विठ्ठल शेवट तो भला माझा खूप गोड झाला आलो निजांच्या माहेरा किंवा निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभिनव विश्वसंत महान भगवत श्री गुरु
तुकोबाराय महाराजांच्या अमृतवाणीतनं प्रगट झालेला हा अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज परमार्थिक अनुभव व्यक्त करतायत, परमार्थिक आत्मविश्वास दाखवतायत, अविरत अखंड सदोदित सातत्याने अखंडित नित्याने परमार्थ केला त्याचं श्रेय आउटपुट आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं, त्याचा सगळ्याचा अर्थ इतका ते आमचा शेवट कसा झाला ही दिशा दाखवणारा 4 चरणाचा लहानसा उत्कृष्ट विशेषतः प्रसंगाला अनुसरून अभंग चिंतनाकरिता म्हणून दाखवला. विठ्ठल प्रसंगाला अनुसरून असं बोलण्याचं कारण असे 2 प्रसंग आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. एक प्रसंग आहे शेवट तो झाला, हा एक प्रसंग आहे आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. दुसरा प्रसंग असा आहे की जातिवंत माळकरी वारकरी सद्यस्थितीला माहेराच्या दिशेने आहेत. काय बोलू मी? पाणीदार खानदानी वारकरी आता माहेराच्या दिशेने आहेत. बरोबर बोलतो ना? ज्या की ते खानदानी आपण नाही कमवत असं प्रतिप्रश्न जन्माला आला. त्याचं कारण असेल देहाने वारी करणं वेगळं आणि 100% मनाने वारी करणं वेगळं असेल. आपण नका देहाने वारी करा, पण मस्तके पायावरी म्हणत असताना सगळे वारकरी त्या दिशेला निघालेत ना, त्यांचं चिंतन करून शिर झुकवलं तर 1000 वाऱ्या केल्या तो फळ आपल्याकडे. तो एक प्रसंग डोळ्यासमोर आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. आता हे जे कीर्तन हे कार्यक्रम हे प्रयोग सिद्ध होतोय त्याचं निमित्त औचित्य आपल्या तळवाडी गावातील चव्हाण परिवारातील वैकुंठवासी मातोश्री गंगा भागीरथी जयाबाई भीमराव चव्हाण ह्या मातेने गतवर्षी इहलोकाचा प्रवास संपवला, अन्य लोकांमध्ये स्थान निश्चित केलं. त्यांना आपल्यातनं इहलोक सोडून परक्या लोकांमध्ये जात असताना 1 वर्ष उलटलेले. त्यांचं वर्ष श्राद्ध, पूर्ती श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण इत्यादी निमित्त डोळ्यासमोर ठेवून आज त्यांच्या कुटुंबाने मातृत्वाच्या व आजीच्या ऋणात मुक्त होण्याकरिता हा ज्ञानदानाचा कार्यक्रम केला आहे चव्हाण परिवाराने. त्यात मला वाटतं अति जोराचं काम केलं असेल ते आजीच्या नातवांनी श्री हरिभक्तपरायण राजाराम वामन चव्हाण आणि हरिभक्तपरायण श्री अमोल वामन चव्हाण हे दोन्ही ना. आणि या पूर्ण चव्हाण परिवाराने ह्या मातृत्व हृदयाच्या ऋणात मुक्त होण्याकरिता हा एकदिवसीय कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आयोजन केलं. त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज असते कीर्तन पूर्ण होण्याकरता त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यात मला मृदंगाचार्य हरिभक्तपरायण ज्यांचा पालखी सोहळा त्या दिशेला लागलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज ना ते पण कीर्तन आहे. हरिभक्तपरायण या भागाचा वैभव दोन्ही महात्मे त्यात हरिभक्तपरायण अक्षय महाराज असतील, सोपान महाराज असतील, ही सगळी महात्मे मंडळी टाळकरी मंडळी, पेटी मास्तर वैभव व्यक्ती, काका पुढून बसले, भरवीकर पुढून बसले, ही सगळी जाणकार मंडळी पुढे. आणि आज जाता जाता बरोबर 1 तासात कीर्तन संपवलं पाहिजे. 1 तास फार झाला कीर्तनाला, 1 तास कीर्तनाला फार झाला. पुढे सांगेल 1 तासाची दुनिया काय काय असते. बरोबर 1 तासामध्ये आपलं कीर्तन संपेल. विठ्ठल महाभारतामध्ये हा
धावाश्च पिंगळा कावळा काही नाही ना, मस्त महत्वाचं सांगितलं. युद्धाला प्रारंभ होणार. धनुर्धारी पार्थ अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतायत, हे देवा, रणभूमीवर मी युद्धाच्या इच्छेने आलो, पण मला सांग कन्हैया कृष्णा, मी धनुर्धारी आहे, निवात कवचाचा ठाव फेडला तो मी आहे, समोरचा युद्धा माझ्यासारखाच असला पाहिजे, त्याच्याबरोबर युद्ध करेल, चाल माझा रथ तिथे उभा कर, जिथे माझ्या लायकीचे असतील तिथे. कृष्ण परमात्म्याने उत्तम असा रथ सेनेवर उभयोरमध्ये स्थापित रथोत्तमा दोन्ही सैन्यांच्या आत मध्यस्थितीला रथ स्थापन केला आणि भगवंतात, ए अर्जुना, म्हणे काय पाय, हे सगळे वीर बलाढ्य आहेत, याच्यात तू पास कर, कोण कोण आहेत पाय. अर्जुनाने नजर टाकली, अर्जुनाला दिसले की हे मातुला, श्वशुरा, पौत्रा, शाला सम्मान निनस्तदा आचार्य पितरा पौत्रा सदैव पितामहा, हे सगळे अपतेष्ट अर्जुनाला दिसले. द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे सगळे दिसले. अर्जुनाचा गहिवरला वीरश्री त्याची गायब झाली, भित्रेपणा अंतकरणामध्ये जन्माला आला. आणि अर्जुन म्हणतो, देवा, मी आलो खरा युद्धाच्या इच्छेने, पण ती इच्छा माझी संपली, मला आता युद्ध करावं वाटत नाही. भगवान म्हणतात, का रे अर्जुना, ज्यांच्या बरोबर मला युद्ध करायचं ते सगळे माझे आहेत, आणि यांना मला मारायचे. आता बरं, यांना मारल्याच्या नंतर यांच्या रक्ताने मारलेले भोग भोगण्यामध्ये मी फार समाधानी राहील असं पण काही नाही. याउलट त्याच्यापेक्षा भिक्षा मागता भली भिक्षा मागून माझं जीवन संपवेल मी. भगवान म्हणतात, युद्धाच्या इच्छेने आला आणि आता नको म्हणतो. अर्जुनाला असं म्हणतात, आपण अनेकदा ऐकलं असेल, अर्जुनाला मोह अंतकरणामध्ये जन्माला आला असेल ना मंडळी, महाराज असत ना, मोह अंतकरणामध्ये जन्माला आला. आता तुम्हाला प्रमाण म्हणायचे, कृष्ण परमात्मा पुढे पायकू पाठीशी घातला, कृष्ण परमात्मा पुढे होता, देवाला अखंड अर्जुन पाहत होता, तरी अर्जुनाचा मोह, तरी अर्जुनाला मोह झाला. उलट आपण दाखला करतो ना दुपारी, त्या काकड्यामध्ये असं लिहिलंय, ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्या जात असतील, तुझी डोळे
माझी बी अपेक्षा आपण काहीतरी पाळलं पाहिजे. ती म्हणे लोक काय काय पाळतात. तो म्हणे एकाने कुठे पाळले, एकाने मांजरं पाळले. म्हणे मग बायको म्हणे तुमचं काय मत आहे. तो म्हणे माझं असं मत आहे आपण बी एखादं माकड पाळावं. ती म्हणे नका, एक आहे ना बारीक आहे, ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्या जात असतील, तो अखंड समोर असताना अर्जुनाचा मोह जाऊ नये म्हणण्यापेक्षा त्याला मोह निर्माण व्हायलाच नको पाहिजे होता. का झाला. भगवान म्हणतात ते माझं काम आहे. तुला मोह निर्माण करणं माझं काम आहे, कारण मला पुढे विश्व कल्याणाकरता एका ग्रंथाला जन्माला घालायचे. अर्जुन मग त्यांना मारणार नाही. भगवान म्हणे साठी हे मूर्खपण, उठी घे हाती धनुष्यबाण. अरे मूर्खपण असो, यांना मार, हातामध्ये धनुष्य घे. तो नाही मारणार. ए भ्याकट भित्रा, मारणार नाही. काय पुरुषार्थ अंगावर ओढून घेतो. तू नाही मारला तर हे काही अमर आहेत का. म्हणे मग अरे हे आज हे मेलेलेच आहेत. मग कृष्ण परमात्म्याच्या मुखात तत्प्रसंगी श्लोक जन्माला आला. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म तस्मात् पर्यारेथेन त्वं शोचितुमर्हसि. आणि त्याच्यावर जनावर टीका करतात. उपजेते नासी नासले पुनरपि दिसी, हे घटिका यंत्र दैशी परिभ्रमेगा. मूर्खपणासो, आला ना त्याला जावंच लागणार आहे. हा विषय तुमच्या ध्यानात आला. महाराज म्हणजे सगळेजण आहे. आला त्याला जावंच लागणारी याती नाचते तर संशया. हे सांगत असताना कृष्ण परमात्म्याने सुद्धा अर्जुनाला जो मृत्यू सांगितला तो देहाचा मृत्यू सांगितला. कशाचा देहाचा मृत्यू सांगितला. मी आता तुम्हाला पलीकडे घेऊन जातो. तेच सांगण्यात मजा नाही. आपण पण प्रगत असलो पाहिजे ऐकण्याच्या बाबतीत. का देहाचा मृत्यू वेगळा आणि आत्म्याचा मृत्यू वेगळा, जीवात्म्याचा मृत्यू वेगळा. मृत्यू शब्दाची व्याख्या असते वस्तू ज्याचे त्याच्यामध्ये विलीनीकरण होणं, याला म्हणतात मृत्यू. देह पंचतत्वापासून तयार झाला तर ज्या दिवशी पंचतत्वात विलीन होतो त्या दिवशी देहाचा मृत्यू आहे. पण आत्मा कशात विलीन होतो, आत्म्याचा मृत्यू काय, आत्म्याचं मूळ स्वरूप काय. आत्म्याचं मूळ स्वरूप आहे ब्रह्म. काय त्याचं खरं स्वरूप ब्रह्म. भगवान परमात्मा गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगतात ममैव अंशो जीवलोकी जीवभूत सनातना. जीव माझा अंश. अंश मला विसरतो, काही काळ वेगळा राहतो. सर्वसंग परित्याग करून तो अंश पुन्हा माझ्याकडे आला की तो जीव राहत नाही, तो मत स्वरूप होतो. चतुर्भुज विशेषतः सगळे प्रमाण वाघ महाराज पाठात सांगितले म्हणजे तुम्ही पाठ काय सांगतो. त्या दिवशी रामाचं लक्ष्मणाचं भांडण असा विषय होता ना. जीव माझा अंश आहे. भगवान परमात्मा गीतेच्या अध्यायात सांगतात अर्जुना जो जीव एकदा माझ्याकडे आला की तो जीव राहत नाही, तो शिव दशेमध्ये विलीन होतो. मग ईश्वरने लिहिले आणि जीवेचे असले ही अंगदे प्रज्ञा केली. जीव माझ्याकडे आला की तो शिव स्वरूप होतो. खरं तर जीव शिवच आहे.
अमका, मी तमका, मी काळा, मी गोरा, मी खुदा, मी ठेंगणा ही उपाधी धारण केली. मी अमक्या नावाचा आहे. तो खरं नाव विसरला. खरा कोण आहे तो? तुका म्हणे तुझी स्वय परब्रह्म, तू देव आहे. पण देव वृत्ती तो विसरला. मी अमका आहे, मी आबा आहे, मी तात्या आहे, मी वाघ महाराज आहे, ही वृत्ती त्याने धारण केली. माझं या दोन छंदाने आत्मघात होतो. मी देह नाही, मी ईश्वर आहे हे वृत्ती धारण करा. आनंद त्याच्याकरता गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज दृष्टांत सांगितले. तात्या आता ज्यांनी ज्यांनी पाहिजे असतील ते भाग्यवान आहेत. तात्या ज्यांनी पाहिजे असतील ते तुम्ही तात्या पाहिजे असतील नाही, बाकीच्यांनी तात्या पाहिले, पण तात्याने तर तात्या पाहायला पाहिजे नाही. ते तात्या पाहिजे तर दुसरे तर पाहिले ना. तात्या विनोद करायचे. काय झालं, एकाला एकच मुलगी होती, एक मुलगी होती. सासराला गेली होती. दीपावलीला सासरच्या लोकांनी माया झाला का येऊ दिले नाही. तात्याने असा ग्राम्य दृष्टांत पण मार्मिक दृष्टांत सांगितलं. कपडे विकायला जॅकेट विकायला अजून आपण पाकिट आलं. मुलीला माहेराला न येऊ दिल्यामुळे बाप नाराज झाला. दिवाळी झाली पण बाप म्हणे काय झालं जाऊ द्या, नाही येऊ दिलं. पण तिचं आपल्याकडे घेणे. प्रत्येक दिवाळीला बापाने काय केलं, एका बॅग मध्ये साडी चोळी तिला भेट म्हणून वस्तू घेतल्या, कपडे घेतले आणि निघाला. बाप रेल्वेने प्रवास करायला लागला. अचानक एका स्टेशनवर गाडी थांबली. त्या डब्यामध्ये टीसी आला आणि टीसी म्हणले तिकीट तिकीट तिकीट. त्या म्हाताऱ्याने तिकीट काढत होतं. म्हाताऱ्याने तिकीट काढत होतं. असं तिकीट घेतलं आणि त्या टीसीला दिलं की तिकीट. टीसीने तिकीट पाहिलं, बरोबर त्या गाडीत होतं, पण म्हातारा असा घाबरत घाबरत तिकीट देत होता. टीसीने मजा केली की उभे येतो आवरत का तिकीट आहे म्हणजे बाईचं तिकीट न्यायला लागलं तुमच्याकडे. आणि एवढं म्हटलं तिकीट देऊन दिलं. टीसी निघून गेला. तो म्हातारा म्हणे लायक होता टीसी. बाईचं तिकीट असताना सुद्धा मला काही त्रास दिला नाही. तो तिकीट मात्र थोडा मूर्ख असेल, त्याला माणसाचा का माणूस दिसला का त्याला बाईचं तिकीट दिलं मला त्यांनी. म्हातारा म्हण पण पुढे जर एखाद्या स्टेशनवर नालायक टीसी आला तर मला त्रास होऊ शकतो. तिकीट बाईचं आहे. टीसी मध्ये कपडे होते, मुलीची साडी होती. ती साडी त्याने घेतली, त्या रूम मध्ये गेला. पुन्हा जाऊन त्याला नाटकामध्ये पात्र करण्याची सवय असेल. एका मिनिटात हे कपडे काढून टाकले आणि साडी नेसून तो म्हातारा तिथे बसला. तोच टीसी 2 स्टेशन गेले. तिकून आला तिकीट तिकीट. तो म्हातारा म्हणे आता मी बाई झाले ना, तिकीट द्यायचे काही गाडी काय. अरे तिकीट हा घ्या तिकीट. त्या टीसीने तिकीट गेलं किंवा हे तो मरता का तिकीट माणसाचं तिकीट झालं. मला आता सांगा, आता या म्हाताऱ्याला माणूस होण्याकरता काही सातबारा काढावा लागेल का? तू माणूस आहेस, फक्त वरचा आवरण का. आपण स्वतः ब्रह्म आहोतच, फक्त आपलं वरचं आवरण गेलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपलं वरचं आवरण गेलं आणि आपण खऱ्या स्वरूपाशी एकरूप झालो, त्या दिवशी आपला खरा मरणाचा प्रयोग सिद्ध होतो. हा प्रयोग आपल्या जीवनामध्ये होण्याकरिताच आपला सगळा अट्टास आहे ना. यासाठी जपो. किंवा यासाठी संत पाय हे सेवावे, तरीच करावे तुका म्हणे. यासाठी कशा करता, देहाशक्ती संपण्याकरिता आणि ईश्वर स्वरूप आपण वीर होण्याकरता, याच्याच करता हे 8 तास असतात. सांगतात मी
काही वेळा होतो का याच्याच करता माझा पण अट्टास होता यासाठी केला आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस कोणता महाराजांना सांगायचा? देहाचा शेवटचा दिवस सांगायचा नाही. आत्मतत्व परमात्मा तत्वाशी ज्या दिवशी लीन होईल एकरूप होईल तो माझा शेवटचा दिवस आहे. आणि तो शेवटचा दिवस मनासारखा झाल्यावर तुकोबारांनी छातीला हात लावला आणि अभंगाचं पहिलं चरण जन्माला घातलं. छातीला हात लावतायत मग म्हणतायत माझा शेवट गोड झाला. अभंगात प्रवेश मिळवून दिला तुम्हाला सगळ्यांना. मला शेवट गोड होणं नवलाची गोष्ट आहे का? बिगर नवलाची गोष्ट आहे. काय करणार? अनेकांना शेवट गोड करता आला नाही. आयुष्यभर साधना केली परमार्थ केला तरी शेवट गोड करता आला नाही काहींना. कळलं तर पहा. तात्या एक दृष्टांत सांगायचे. काय आहे? नावेमध्ये एक माणूस बसला आणि स्वप्रयत्नाने वल्लवे हलवता हलवता समुद्र पार झाला आणि आता काही मिनिटात उतरणार. पण तेवढ्यात कुठून तरी एखादं वादळ यावं आणि पुन्हा ती वादळाने नाव मध्ये आणावी, पुन्हा ती पलटी व्हावी अधोगती. जसं आपण परमार्थ करीत असताना आयुष्यभर साधना तार छेडत असताना असं वाटतं की शेवट आता आपला गोड होणार आहे, पलीकडचं तीर येणार आहे. पण एखादी विकाराचा असा झुंजाट वारा येतो, भोर येते आणि ती आपल्याला पुन्हा त्या सागरामध्ये घेऊन जाते. शेवट गोड होत नाही. ऐका, अनेकांनी शेवट गोड करण्याचा प्रयत्न केले, त्यांचा शेवट गोड झाला आणि त्यांनी सांगत मी आता. पण ज्यांचा ज्यांचा शेवट गोड झाला ती यादीच प्रकाशित करतो. सांगतो मी. सगळ्यात महत्वाचं, नाशिक जिल्ह्यामध्ये एकाने आपला शेवट गोड करून घेतला. आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्याचा अगोदर सांगायला पाहिजे ना. काका बरोबर आहे. नाशिक
जिल्ह्यामध्ये एकाने शेवट गोड केला. कसा शेवट गोड झाला सगळ्यांना माहिती, पण तो एक मुद्दा हाताळावा लागेल मला. रावणाने सीतेला उचलून घेऊन जात असताना सीतामाई आक्रोश करत होती, रामा 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 रामा, असा आक्रोश चालू होता. हा सीतेचा आवाज एका पक्ष्याने ऐकला. तो पक्षी म्हणे कोणीतरी स्त्री आहे, तिच्यावर संकट आहे, आपण धावलं पाहिजे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मातले पक्षी सुद्धा स्त्रियांवर झालेला अत्याचार सहन करीत नव्हते. किती महत्वाचे. आता तो पक्षी धावला. घेऊन जाणाऱ्या ग्रहस्थातून पक्षीराज जटायूचं युद्ध झालं, तुम्हाला माहितीये. शेवटी जटायूचे त्यांनी पंख छाटले, जटायू खाली पडला आणि सीतेला घेऊन रावण निघून गेला. रामायणातले विविध प्रकार आहेत. एका रामायणामध्ये असा उल्लेख येतात, तो जटायू म्हणे ही कुणाची पत्नी होती आपल्याला माहिती नाही, पण ती ज्या तिच्या मुखातून आवाज देत होती त्या आवाजाचे शब्द तिच्या नवऱ्याचं नाव असू शकतं. काय नाव होतं ते? राम. आणि मग त्यांनी सुरुवात केली राम म्हणायला. कोणी? जटायू. शेवट संपला. राम म्हणायला सुरुवात केली. पण तो म्हणत असताना त्यांनी पॉवरफुल म्हटलं, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. प्रभू तिकडून आले. जटायूची अवस्था पाहिली, सगळा प्रकार जाणून घेतला. भगवान म्हणतात काही संबंध नसताना माझ्या बायको करता मरण पत्कारतो करतो मान्यता करतो, सगळ्या शक्ती एकवटल्या. सांग जटायू, तुला आता मोठं करतो, शक्ती देतो, नवीन पंख देतो, आणि माझ्या बाजूने युद्धाला तयार हो. मरणांत दशेमध्ये असणार तो जटायू हसला. प्रभूने हसू नको. प्रभूने काय केलं, त्याची मस्तक त्याची मान आपल्या मांडीवर घेतली आणि भगवंतात याचा माझा काही ऋणानं संबंध नसताना माझ्या बायको करता मरण पत्कारतो. भगवान ढसढस रडायला लागले. मुद्दा समजले. श्रवण भक्ती सगळ्यात उत्कृष्ट भक्ती तुम्ही ऐकत राहा. भगवान रडायला लागले. काका जाणकार मंडळी नाही का, कोणत्या जन्मात जटायूने पुण्य केलं असेल की त्याच्याकरता देवाला रडावं लागलं. आपल्याकरता आपली पोरं रडत नाही. पोरं काय कार्य असेल. मी तर असं म्हणतो, मराव तर प्रत्येकाला लागते. असं जगा, शब्द लिहून ठेवा सगळे. असं जगा ज्या दिवशी आपण नेलो, आपली अंत्ययात्रा चालू असताना जेव्हा श्रद्धांजली लोक अर्पण करतात ना, त्या श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांवर फक्त खोटं बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. असं जगायचं शिका. बाकी परमार्थ भरला. भगवान रडत आहेत. भगवान उठ, हा तुला शक्ती देतो. जटायू हसला. भगवान रडतोय, भगवान रडतायत आणि जटायू हसतोय. पहा काय काय चित्र असते. जटायू म्हणे देवा रडू नका, मी हसले का मरणार हसले तुम्ही का रडता. म्हणे मग एक काम करा, मला आता एक महत्वाची वेळ येते, जी वेळ अनेकांना साध्य करता आली ती वेळ मी आता साध्य करतो. म्हणजे कुणाला? हो प्रभू, तुमच्या कुलामध्ये एका राजाने स्वप्नात राजधानी दिलं, त्याला सुद्धा ही वेळ आलेली. जाऊ द्या बाकीची चिल्लर सांगते. म्हणजे मग तुमच्या बापाला ती वेळ आली, तुमच्या बापाला राजा दशरथाला ती वेळ आली. म्हणजे काय? ती वेळ माझ्या जीवनामध्ये येते. म्हणजे कोणती रे? कोणती? अरे काही नाही. असं म्हणतात अंतकालाच्या वेळेतच तुमचं स्मरण झालं तरी मुक्त होतो माणूस. प्रत्यक्ष तुमच्या मांडीवर माझं प्राणोत्क्रमण होत असेल तर याच्यापेक्षा माझं सौभाग्य कोणतं होतं. जटायूने शेवट गोड केला. क्रमशः ऐका, जटायूने त्याचा शेवट गोड केला. कोणी म्हणजे शेवट गोड करण्याकरता किती वेळ द्यावा लागतो? किती वेळ म्हणजे त्याच मला वाटतं परंपरेमध्ये एका राजाने 7 दिवसामध्ये आपला शेवट गोड केला. मनाप्रमाण 7 दिवसात. Thank you.
केला राजा परीक्षितीने 7 दिवस. याच्यापेक्षा काही माणसं फार पॉवरफुल होती. त्यांनी दिवस नाही म्हणे मग एका राजाने तर मर्यादा पुरुषोत्तमांच्या वंश परंपरेमध्ये एका राजाने 1 तासामध्ये शेवट गोड केला ना. 1 तासावर एकाने 7 दिवसात पक्षीकुळात जटवली. एकाने 7 दिवसात, एकाने 1 तासात. याच्या पुढे सांगतो शेवट गोड करण्याकरता फार वाऱ्या निर्णय पूजन पालन करायची गरज नाही. म्हणजे मग शेवटी प्रभूचं चिंतन करा. शेवटच्या क्षणाला एकाग्रस्ताने पुत्राच्या निमित्त मरणांत काळामध्ये नारायण म्हटला. ते देवाला नाही आवाज दिला, त्याच्या पोऱ्याला आवाज दिला. परिणाम त्याचा शेवट झाला. ही अन्य युगामध्ये झाला असेल, पण कलियुगामध्ये आत्ता चालू श्री तुकोबाराय छाती राखता होता. मी माझा शेवट गोड केला. कुणाला नाही करता आला सोडा, पण मी केला. शेवट तो भला. भला म्हणजे पॉवरफुल. माझा बहु गोड झाला. एकाने विचारलं म्हणे महाराज शेवट गोड होण्याकरिता दुःख गेलं पाहिजे. ऐका ना त्याला दुःख गेलं पाहिजे, दुःख सगळं संपलं पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे तर शेवट गोड होईल. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये तोच प्रकार झाला. मागचं सगळं दुःख गेलं म्हणे, त्याचा परिहार गेला म्हणे. असं महाराज अभंगाच्या परिहार वाणी मात्र चांगल्या ठिकाणी वापरली. काय या वाणीमुळे होत आलेले काम मोडकळीस येतात आणि याच वाणीमुळे मोडकळीस आलेले काम उभे राहतात. म्हणजे बोलण्यामुळे चांगलंही घडतं आणि बोलण्यामुळे वाईटही घडतं. म्हणून ज्ञानोबांच्या मुखात शब्द निघाले मानस जाणीजे. माणसाची लायकी त्याच्याकडे कोणती गाडी आहे,
सफारी, आमची गाडी, तमची गाडी, गाडीवर लायकी सिद्ध होत नाही. 100 जुनी का असे ना आपली गाडीवर लायकी सिद्ध होत नाही. मग तुम्ही बोलतात काय त्याच्यावर तुमचं शील सिद्ध होतं. या जमिनीची माती परीक्षणाची आवश्यकता नाही, पण जमिनीची प्रत ओळखायची असेल तर जमिनीतनं कोंब वरती आला की तो कोंब स्ट्रॉंग निघाला समजावं जमीन चांगली. आजच माझं कोंब निघाला बरड असेल, तसे घाणेरडे शब्द ज्याच्या मुखात निघत असेल समजावं बेकार माणूस आहे. नेहमी उंच दर्जाचा विद्वान असेल चांगलं बोलणारा. कळलं तुम्हाला? काहींच्या मुखात चांगले शब्द येत नाही, एकदम बेकार होता. ज्ञानोबांनी वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणे काहींच्या तोंडातला चांगला शब्द कधी येत नाही. म्हणे कसं बोलतात? ओवी कळली तरी हा मला नाही कळलं तर मला आनंद वाटेल. आपा नाशिनी तोंडे काही सुगंध येते रे, नाही कळलं तरी मला आनंद, कळलं तरी आनंद. आपण वायू सुगंध घेऊन कधी येतच नाही. असं काहींच्या मुखात चांगले शब्द कधी येत नाही. नेहमी घाणच बोलतात, नेहमी घाण. काय बोलता बोलता मी सच जेवण करून एका घरी उठलो, मुंगी आल्या पायाला ते बरोबर मम्मी काय खडू दाखव. काही बोलायला भरती बेकार. मी विरोधाने काही सांगतो. मालेगावच्या स्टँडवर होतो, एसटीची वाट पाहतो. एसटी काही येईना. शाळेचे सगळे पोरं आले, किलबिल किलबिल चालू झाली. एकाने असा डबा खाल्ला आणि त्याची पोळी खायला लागला. मी सच त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणे तात्या तुम्हाला भूक लागेल ना? मी म्हणतो नाही गो. हा तुमचा चेहरा पण मारतो म्हणे. तो मला म्हणे चेहरा पण मारतो. मी म्हणतो आज कोणालाच माझा चेहरा कळला नाही. घ्या पोळी घ्या. मी म्हणतो नको रे. आव घ्यावं तात्या. मी म्हणतो नाही रे तुझी आई शिवाय नाही सांगून देईल ना. कुत्रा खाऊन गेला वाणी पाणी. बोलल्यामुळे चांगली करतो वाघ मारा, बोलल्यामुळे बेकार करतो. एक सगळे गेला म्हणजे वहिनी भाऊ आहेत का? ती म्हणे नाही सकाळचं ते चांगलं गेले म्हणे. तो संधी साधतो. तो म्हणे हा दिसला स्टँडवर मोटरसायकल ते कोणतरी बाई बसवली होती मागे. सध्या ना तुम्हाला थोडं बोलतात ना गावता. आठवू वेग विंदानु धर्माला सांगतात आरोग्य वेगकालं वाक्यम सत्यम ते हितांच्या स्वाध्याय व्यसनांचे वाङ्मयन पद्धतीचे असं बोला. अरे आपण बोलल्यामुळे समोरचा माणूस बोलला पाहिजे. बोलू ऐसे बोले जेणे बोले. बोलण्याची क्रांती सांगतो. आपण बोललं तात्या की देव सुद्धा डोलतो, देव डोलतो. सांगतो तुम्हाला सद्यस्थितीला आळंदीत पंढरी जो हा जनसमुदाय चालला ना, दिंडी चालली ना, बोलला का तिकडे हा दिंडी सोहळा ज्या महात्म्यांनी वारीस लावला त्यांचं नाव आहे हैबतराव बाबा. काय नाव त्यांचं? हैबतराव बाबा. माऊलीच्या मंदिरामध्ये गेले ना असा विणा वाजवला की हैबतराव बाबा जसे जसे डोलायचे तसे तसे ज्ञानोबांची संजीवन समाधी डोलायची. हे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना प्रत्येकाला मान्यच करावं लागेल. मान्य करत नसेल तर बाहेरून आलेला असेल. काय का सांगतो? आजही त्याची प्रतिकृती आळंदीतनं सोहळा निघाला. प्रस्थानच्या दिवशी ज्ञानोबांच्या मंदिरात चांगलं बोला. आमच्या धवळीला खंडोजी बाबा झाले. मास्टर बाबांचे सत शिष्य खंडोजी बाबा झाले. खंडोजी बाबा डोलायला लागले की भगवान कृष्णाची मूर्ती डोलायची. दूध पिओ गोविंदराला म्हटले की दूध प्यायची मूर्ती. चांगलं बोला देव डोलतो. तुकोबाला सांगतात सेवा गोड होण्याकरता मी कशावर नियंत्रण ठेवलं? माझ्या वाणीवर नियंत्रण ठेवलं. अभंगाचं शेवटचं चरण वाणी फिटो आता घेऊ धनी. काय घेऊ? ज्या नामस्मरणाने सेवळ गोड होतो ती वाणी म्हणतो. तुम्हाला सांगते तुला फिटो आता घेऊ धनी. आणि या वाणीवर नियंत्रण ठेवल्यामुळे झालं काय तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात भैरवीत सांगतात
प्राबल्य भावाचा आपण गोल केला. पुढचा मुद्दा असा आहे आता ह्या चव्हाण परिवारातल्या मातोश्री गंगा भागीरथी जयाबाई भीमराव चव्हाण तिकडे बोलू नका थोडंसं आता कमान मधले गेट मधले. आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो ती विश्वातली सगळ्यात पवित्र संस्कृती. ही संस्कृती आपल्याला हे शिकवते. वेदवचना सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग आचार्य, मग अतिथीदेवो भव, पण सर्वप्रथम मातृदेवो भव आणि पितृदेवो. माय बापाची सेवा करा हे सगळ्या शास्त्रकारांचं मत आहे. तेने न जावे तीर्थासी. वाऱ्या दिंड्या पोट्या पारायण टाळ वाजवणं हे केलंच पाहिजे, पण ते जितकं महत्वाचं आहे तितकं मातृदेव पितृदेव पण महत्वाचं आहे. मातृपितृ वजा फक्त परमार्थ असेल, विद्वान असेल, ज्ञानाचं भांडार असेल. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याकडे ओळी ठेवतात. घरी तरी माता पितरा धड भूमी नाही संसारा, हेर विश्वभरी आदरा मूर्ख दैसा मूर्ख असेल. घरी मातृपितृ सेवा नसेल, ज्ञानाचं वृक्ष उभं करत असेल, काय महत्व नाही. अगोदर मायबापा सेवा करा. दोन गोष्टी जातात आता सांगेन. मला वेळेचं बंधन आहे, पण तरी मी सांगेन परिवर्तनात दोन गोष्टी अशा सांगेन तुम्हाला. देवाचे संतांचे आशीर्वाद नाही मिळवता आले तरी चालेल, पण माय बापाचे शाप मात्र मिळवू नका. शंभर टक्के देवापेक्षा बाप श्रेष्ठ आहे हे पुंडलिकाने आपल्याला शिकवलं. भक्तराज पुंडलिक भीमा नदीच्या तीरावर बापाचे पाय आपल्या मांडीवर घेतले. पाय दाखत असताना जगाचा बाप द्वारकेवरून तिथेपर्यंत पोहोचला आणि पुंडलिकाला मागून असा हात लावला. बंद करा. मागून हात लावला. हे पुंडलिका डोळे उघडव, मी आलो. माझ्याकडे पाय नाही, पाणी उघडला जरा. पुंडलिक म्हणे माझे पाण्याच्या अगोदर तू कोण आला? तो म्हणे मी जगाचा बाप. हे श्लोक सांगेल. पिता हमस्य जगतो, पिता हमस्य जगतो, माता धाता पितामहं, वेद्यं पवित्रमंकार रक्षामि. मी विश्वाचा बाप आहे, माझ्याकडे पाणी नाही. पुंडलिका पुंडलिकाचे शब्द ऐकून जेव्हा पुंडलिक म्हणे हे प्रभू तू जरी विश्वाचा बाप असेल पण तुझ्याशी मला काही कर्तव्य नाही का? अरे जोपर्यंत माझ्या जन्म देणाऱ्या बापाचे पाय माझ्याजवळ आहेत तोपर्यंत मला कोणत्याच बापाला विनंती करायची आवश्यकता नाही. बापाची सेवा करा आणि आईची सेवा करा. दोन मुद्दे सांगितले. काका या विषयाला अनुसरून सांगेल मी. हे तर बाकीचं रोज आपण ऐकतो. ज्याच्या जीवनामध्ये बापाचे शाप असतील त्याला देव सुद्धा आवरणार नाही, आणि ज्याच्या पाठीमागे यांचे आशीर्वाद असतील त्यांचं देव पण काही करून घेत नाही. असे दोन मुद्दे ऐकून ठेवा. माझ्या जीवनात नाही. हे जे सांगतो ना कधीतरी मी, हे बाकीचा अभ्यासाने सांगतो, बाकीचं अनुभवाने सांगतो. सध्या स्थितीला अनुभव सांगणं गरजेचं आहे. 40 वर्षापर्यंत हा धंदा करतो. कधी चढ उतार आला धंद्यामध्ये, पण धंदा बदल केला नाही. 40 वर्ष झाला. मुद्दा सांगतो काय झालं. आमच्या साक्री तालुक्यात काका सगळेजण ऐका. माय मेली म्हातारी मेली. दोघं भावांचे लग्न झालेले होते. म्हातारा बाप होता साधारणतः 85च्या आसपास. काठीटेकी चालायचा. दोघं भावांचं कौटुंबिक काहीतरी कलह झाला, वाटणी पडली. दोघं वेगळे झाले आणि बाप पुन्हा काही असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला
तर मोठा भाऊ महेंद्र नावाचा म्हणे मी बापाला घेईल, पण असं नाही म्हणे, मग त्याची 2 एकर मला द्यावी लागेल. तो चांगला प्रकार आहे आपल्यामध्ये. मग बापाची 2 एकर त्यांनी घेतली, बाप त्याच्यात राहू लागला. 2-5 महिने गेले. तो महेंद्र नावाचा पुऱ्या दारूच्या नशेमध्ये अडकला, आहारी गेला. एक दिवशी संध्याकाळी बापाचा ओटा चढत होता. नरट 2 दिवस पोळा होता पुढे, असं काहीतरी होतं. बाप असा ओटा चढत होता, तो ओट्यावर उभा होता. पोऱ्या तो म्हणे माझ्या घरी येऊ नको, त्या लहान्याच्या घरी जाय. तो बाप म्हणे महेंद्र असं काय करतो तू, माझी जमीन तू करतो तर मला तुझ्यातच ठेवा लागेल ना म्हणेपर्यंत तो बापाचा ओटा चढणार. तेवढ्यात त्या पोऱ्याने वरून बापाला लाथ मारली, खाली पडला. वयोवृद्ध म्हातारा खाली पडला. ते चित्र माझ्या डोळ्यात आहे. आणि तो म्हातारा खाली पडल्यावर तो पोऱ्या त्या म्हाताराला लाथीने मारू लागला. बाप म्हणे मारू नको रे, तरी मारणं बंद करण्यास शेवटी बापाचा तोल गेला वैचारिक. बाप म्हणे नालायका, माझी जमीन कसतो तरी मला लाथीने मारतो, जाय म्हणे. ज्या लाथीने मला आघात केला ना, मारला ना, ती तुझी लाथ सोडून दे. परा पश्यंती मध्यमा वैखरी वाणीचे शब्द असतात ते. 2-5 महिने झाले. काहीतरी शेतामध्ये काम करत असताना पायाच्या बोटाला, उजव्या पायाला, अंगठ्याला काहीतरी टोचल्या गेलो. तेवढ्यावर थांबत नाही. त्याच्या अगोदर तो सांगतो, बाप तिथून उठला, गावाच्या पूर्वेला गेला. वाटर सुकल्याची विहीर होती. दुसऱ्या दिवशी पोळाच होता. माझ्या स्मरणात आलं, बापाने विहिरीमध्ये अंगात गेलं, संपूर्ण जीवन टाकलं. 4-5 महिने झाले. हा पोरगा शेतात काम करत असताना त्याच्या पायाला काहीतरी टोचलं गेलं. साखरीला नेलं, उपचार झाला नाही. सुरतला नेलं, उपचार झाला नाही. काका औरंगाबादला गेलं आणि औरंगाबादच्या डॉक्टरनी घोषित केलं असं 6 वर्ष झाले असते त्या गोष्टीला. 5 जिल्ह्यांमध्ये हा पहिल्यांदाच आधार दिसतोय असं त्या डॉक्टरने घोषित केलं. आधाराचं स्वरूपात होतं. त्या पायाला कोणती तरी कीड लागली होती. त्या किडीने पायातले सगळे हाडं खाऊन टाकले, फक्त चांगलं शिल्लक नाही. ही बापाची शाप. संपूर्ण कीर्तन कळत होते. हे बापाची शाप आणि आशीर्वादाची ताकद सांगतो तुम्हाला. त्या कुटुंबातल्या माय किंवा बापाच्या आबासाहेब आशीर्वादाची ताकद सांगतो. 1997 साली माझी माय गेली. अनुभव सांगतोय मी. 97 साली माझी माय गेली. मी कशी ते पण सांगतो. आतड्याला शेवटच्या टोकाला कॅन्सर झाला. नाशिकला ऍडमिट केलं. मी आईला ऍडमिट करण्याच्या अगोदर 8 दिवस डॉक्टर तुषारदादा शेवाळेंचे वडील ऍडमिट होते, रामकृष्ण दादा. त्यांना तोच आजार होता. आता तुषारदादा आमचा घरेलू संबंध असल्या कारणाने तुषारदादांनी काही दिवस दवाखान्यात राहू दिलं. निर्णय घेतला की ते म्हणे महाराज आमच्या मोठ्या भावनाने बापू घरी या म्हातारीला. वडिलांना मी घरी आणलं. त्यांच्या वडिलांना वडील वारले आणि चैत्र वद्य पंचमीचा दिवस होता. संध्याकाळी मी माझ्या आईजवळ बसलो होतो. आईला असह्य वेदना होत होत्या. भयानक वातावरण तयार झालं. तुमच्या जाणकार लोकांच्या ध्यानातील संत भेटत असतील तर चिन्ह उमटतात, देव भेटणार असेल तर चिन्ह उमटतात. मग यम भेटीचे चिन्ह उमटू नयेत का? ते पण चिन्ह उमटतात. घरामध्ये असं वातावरण भयानक झालं, भीतीदायक वातावरण झालं. संध्याकाळ होती. मी माझ्या गळ्यातली काका अशी माळ घेतली माझ्या आईच्या गळ्यातली. असं रामकृष्णाची जपत होतो. किरकिऱ्या डोळ्याने माझ्या आईने माझ्याकडे पाहिलं. ती म्हणे भाऊ आनंदा काय करतो रे? मी म्हटलं काही नाही. अक्का म्हणायचं आम्ही, बारकेली होती ती. तुझ्या गळ्यातली माळ जपतो म्हटलं. रामकृष्ण म्हणतो. म्हणे का बरं? म्हटलं काही नाही, इथे तर तुझी आम्ही सेवा करतो, पण रामकृष्ण याच्याच करता म्हणतो की प्रभूंनी तुला चांगलं स्थान द्यावं, मुक्त करावं, याच्याकरता माळ बघतो असं म्हटलं. ती थोडी हसली बी, तिच्या डोळ्यात पाणी बी आलं आणि उद्गारली ती बोबडी. ती म्हणे अनंत्या प्रेमाने मी मरेपर्यंत माझी सेवा बी करतो आणि मी मुक्त व्हावं याच्याकरता देवाकडे तू माझ्याकरता आराधना करतो. जाय, हे विश्व तुझं दुश्मन होऊ दे म्हणे, पण मी तुझ्या पाठीमागे तुला काहीच कमी पडणार नाही. माझ्या आईच्या आशीर्वाद. अक्षय महाराज तालुका जिल्हा विरोधात जाऊ द्या, मला काहीच फरक पडत नाही, कारण ती अजून माझ्या पाठीमागे होते. बरं दुसऱ्या विरोधात जातील, मला काही फरक पडत नाही. ज्या भाडव्यांना मी तयार केलं ते मी माझ्या विरोधात टाकतात. काय फरक पडतो मला? इतका भयानक माणूस मी का? 100% अनुभव आहे मला. 100% चाखतो ते फळ मी की माझी माय माझ्या पाठीमागे. आणि आपण ज्या धर्मात जन्माला आलो, अखंड मातृदेव पितृदेव करतो आपण, पण ते जर कालाच्या ओघात आपल्यातनं गेले तर दशक्रियेच्या दिवशी पिंडदान हे त्यांची सेवा आहे. बरोबर बोलतो? 13व्या दिवशी पिंडदान ही त्यांची सेवा आहे. एवढ्यावर थांबू नका. प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आपण त्यांचं घालतो ना, मासिक श्राद्ध आबाजी.
ही त्यांची सेवा आहे. आणि मासिक श्राद्ध घातल्यावर सुद्धा पूर्ण होत नाही. मग 12 महिने झाले की किंवा 13व्या महिने किंवा 12व्या महिने आपण आजचा दिवस साजरा करतो. त्याचं नाव वर्ष श्राद्ध, त्याचं नाव पूर्ती श्राद्ध, त्याचं नाव वारकरी संप्रदायात प्रथम पुण्य स्मरण. हे आईच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रकार आहे. एवढ्यावर थांबू नका. प्रत्येक वर्षी भाद्रपद जर येत असेल, येतोच. तुम्ही काय येतोच. ते वद्य पक्षामध्ये पिंडदान करून श्राद्ध तर्पण करण्याचा विधी माय बाबाची सेवाच आहे. एवढ्यावर थांबू नका. त्या तिथीला दरवर्षी आपण पुण्यतिथी करू शकतो. ही त्यांची सेवा आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता आज चव्हाण परिवाराने अन्नदानाचा कार्यक्रम तर आहेच. त्या निमित्ताने अन्नदान दिलं की त्या जीवात्म्याला चांगली गती प्राप्त होते. मी अजून कधीतरी असं कुठेतरी बोललो असे मला माझ्या स्मरणात येईल. वरती गेलेले पितर इच्छा करतात काय, आमच्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला यावा. एक सगळं घरच्या खांडी बाकी राहू द्या पाहुण्यांकरता. एखादा हरिभक्त आला पाहिजे. वरच्यांना अपेक्षा आहे काका एक जरी हरिभक्त जन्माला आला तरी आमचे 42 मुलं उद्धार होतील अशी अपेक्षा. एक काम करतो. आमचे तात्या म्हणायचे नवीन दाशी वडाळीवर नाशी रेल्वेने गाडी रेल्वेत कॉलेजचे पूर्व उतरले. एका स्टेशनवर 15 पूर्व उतरले. आबा 15 पूर्व उतरले आणि गप्पा करायला लागले. आता कॉलेज जेवण होता. 15 पूर्व गप्पा करायला लागले. सहज एका पोरणे असं तिकडे पाहिलं तर तिकडून टीसी येत होता. टीसीची त्याची नजर झाली. तो म्हणे टीसी आला म्हणून तो पळायला लागला. टीसी म्हणे ज्यावरती हा पळतो त्यावरती याच्याकडे तिकीट. टीसी मी तरला मांडत पोरी होता. तो मी पळायला लागला त्याच्या बाई. एक 14 म्हणे हे पळायला ते 14 निघून गेले. आपल्या कामाला लागून गेले. हा लांब पळत गेला. टीसी मी त्याच्या मागे होता. टीसीने त्याला मारून पकडलं. भडव्या म्हणे एवढी भीती वाटते तर तिकीट काढायचं ना. पळतो म्हणे आता. तो म्हणे तिकीट आहे माझ्याकडे. त्याकडे तिकीट काढू. टीसी म्हणे साधं तिकीट तर याच गाडीचं पळतो का बरं तू म्हणे. तो म्हणे माझ्याजवळ होतं म्हणे पण ते 14 होते तिकीटाची. एकाच्या काही वारी उदवी बहुतांची कोडी. आता एखादा जरी हरिभक्त पैदा झाला जन्माला तरी सगळ्या कुळाचा उद्धार होतो. आणि मला वाटतं आज ज्या मातेच्या निमित्ताने हा 1 तासपर्यंत तुकोबारांच्या आगमनावर चिंतनाचा कार्यक्रम झाला. या चिंतनाची पूर्ण फलश्रुती वक्त्याच्या श्रोत्याच्या गुणाच्याही कामी न लागताना ज्या आई साहेबांच्या निमित्ताने हा आपण कार्यक्रम केला त्या आई साहेबांनी ही सगळी फलश्रुती अर्पण करून आणि भगवान पंढरीश परमात्म्याकडे अशी आपण विज्ञापनाला विनंती करू शकतो की प्रभू या मातेला पुढची गती उदात अंतकरणाने चांगले प्रदान करो अशी भावना व्यक्त करतो. ज्ञानेश्वर आलो निराला आहे